मुलांनी आणि आईबापांनी एकमेकांना मिठीत घेतलं, एकमेकांच्या स्पर्श केला. नवरा बायको बहुधा मुलं मध्ये बसलेले असतील ना, तर कडेला बसतात किंवा आपली झोपण्याची पद्धत पण तशी आहे गावठी, ती मुलं मध्येच बसतात. तर ते योग्यच आहे, पण ते आलटून पालटून केलं पाहिजे. स्पर्शाची भाषा असली आणि एकमेकांशी स्पर्शात असलं पाहिजे. बापानं मुलांना मिठीत घेतलं पाहिजे. मुलगी आहे ना, ती कितीही वयाची हो, बापाच्या मिठीत गेलीच पाहिजे. ती पाळी आली, ती आता बाई झाली, आणि पाळी बाईनं बापाला सांगितलं पाहिजे आधी. पोरी येऊन आईला सांगत बसतात, बघ ना भाऊ. तर भाऊ बिऊ काय नाही, हे नॅचरल आहे, नैसर्गिक. आणि हे बापाला सांगितलं पाहिजे, कुणी पोरीला, की मला पाळी सुरू झाली. आणि पोराचं स्खलन सुरू होणार असेल तर पोराला सांगितलं. आपली तर ती गोचीच आहे, बाईची पाळी थोडा वेळ तरी कळते, पुरुषाचं स्खलन नाही कळत. पोरं अनाथ असतात आणि मग ती बलात्कारी होतात. पोराचं स्खलन याच्यामध्ये आईबाप सामील असतील, कशाला जाईल ना ते लाईनी मारायला. लक्षात येत आहे का?